भगवंताचं भजन करत करत सुदामा महाराज आपल्या गावात आले. पण महाराज चमत्कार घडला. गाव आहे तर आपलंच गाव, पण महाराजांची कुटीच सापडेना, झोपडी. ती झोपडीच उडून गेली होती. त्या झोपडीच्या जागी मोठा महाल आहे. त्या महालातून देवी सुशीला बाहेर आली. आहे त्याच वस्त्रावर आली. पतिव्रता होती, तिनं काही राजसी वस्त्र नेसले नव्हते. सुशीला घरातून बाहेर आली. म्हणते महाराज, तुम्ही जसे इथून गेले तसे द्वारिकाधीशाचे सेवेकरी आले आणि एका दिवसात मोठा महाल बांधून निघून गेले. हा महाल तुम्हाला दिलाय त्यांनी. पण देवा, कशाला हे केलं? महाराज, सुदामा काय करतात? द्वारिकाधीशाची एक मूर्ती आणून त्या महालात बसवतात आणि नित्य नियमानं तिथे भजन पूजन करतात. आणि त्या महालाच्या शेजारी पूर्वी सारखीच एक तुटकी फुटकी झोपडी बांधून त्या झोपडीत आहे तसे राहू लागले. कारण देवा, संपत्ती आली की तुझं भजन होणार नाही, की त्यांना